हसून या ओवीतून भगवान श्री ज्ञानोबराय देवाच्या भक्ती स्वतःला अनन्य भावाने शरणागती पत्करल्यानंतर देव त्या भक्तासाठी काम काय करतो याचे विवेचन प्रतिपादन करतात. श्रीमद भगवद्गीतेतील राजविद्या राजगुह्यम योगश्री 9व्या अध्यायातील गतिर्भर्ता साक्षी या श्लोकावर भगवंत बोलत असताना माऊली देवाची केल्यानंतर देव त्या भक्तासाठी काम काय करतो हे सांगतात. जीव जन्माला येणं ही काही नवं नाही. आपापल्या कर्मानुसार जीव हा तेनेच वावरत असावे. पण महाराज, मनुष्य जन्म प्राप्त होणं खूपच अवघड आहे, म्हणजेच दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणा, 7 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना नाही. तुम्ही 8वा मधुसूदना. महाराज, प्राप्त झालीच आहे तर मनुष्याने फुकट वेळ खर्च करू नये. कारण माणसाचं आयुष्य हे मिळून सुद्धा काही काही क्षणातच त्याचं मातरण करतात. महाराज, आता कसं मातरण करतात? समजा एखाद्याने गाडी घ्यावा, जेवगडी जातो तिथं पेढे बिडे मस्त खातो आणि येताना म्हणतं हे घरात 4 माणसं येते, इतकी मोठी गाडी कशाला घेतली या? आणि येताना म्हणतो परत हप्त्याच घेतली असं. आता हे निम्मा हप्ता त्यातलं भरणार आहे का महाराज? परत म्हणतो रोख घेतली असली तर भरतो. आणि महाराज, हे दृष्टांत नसलं तुम्हाला समजला तर पुढला सांगतो. महाराज, एक गृहस्थ आपल्या जावयाला व मुलीला घेऊन गावाकडे जात होता. त्यावेळी ज्वारीचे सुगीचे दिवस चालू होते. एका माणसाचा 4 एकराचा तुकडा खूप चांगला आणि खास आला होता. जावई म्हणाला, जावई बापू, ज्वारी खूप चांगली आणि खास आली आहे, नक्की त्याला 20 पोते ज्वारी होणार. त्या म्हणतो, तुम्हालाच माहिती आता एक पट असला की दुप्पटच असतो. महाराज ते म्हणाले, 20 पोत्याच्या वर किलोसुद्धा होणार नाही. हा म्हणतो 30 पोत्याला किलोसुद्धा कमी पडणार नाही. दोघांचा आरडावर सुरू होतो. महाराज, शेत कोणाचं भांडतंय कोणाची कल्पना सुद्धा नव्हती. शेवटी झटपटीने जावयाने सासरा उचलला आणि आपटला धर्तीवर आणि त्याच्या छातीवर बसून